Hare Nama Hare Nama eva kevalam Kalo nasteva 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 gatiranyata. सर्वांचं स्वागत आहे आजच्या या मराठी भगवद्गीताच्या सत्रामध्ये. आज आपण मागच्या आठवड्यात आपण 3रा अध्याय संपवला होता, तर आज आपण 4था अध्याय पाहणार आहोत. 4था अध्याय चालू करूया, ज्याचं नाव आहे ज्ञान योग. हा पण खूप इम्पॉर्टंट अध्याय आहे. 2रा आणि 3रा जरा कसं होतं ना, एकदम फिलॉसॉफिकल होतं, म्हणजे खूप टेक्निकल डिटेल्स होते, आत्मा परमात्मा ज्ञान हे ते. पण आता जो आहे थोडस जरा एक चांगला म्हणजे सिंपल पार्ट सुरू होणार आहे. आणि इट्स व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट की वैदिक ज्ञान म्हणजे काय, ज्ञान योग म्हणजे काय, ते आपल्याला बघायला भेटणार. सो विल स्टार्ट. आपण प्रार्थनेने चालू करूया नेहमीप्रमाणे. नमो विष्णुपादाय कृष्ण प्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्ती वेदांत स्वामी निति नामिने नमस्ते सारस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देश तारिणे. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंदा श्री अद्वैत गदाधर शिवासादि गौर भक्त वृंदा. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. नाना शास्त्र विचारणैक निपुणोषक धर्म संस्थापको लोकानां हितकारिणो त्रिभुवने मन्यो शरण्याकरो. श्री राधा कृष्ण पदार बिंद भजनानंदेन मत्तालिको वंदे रूप सनातन रघुजुगु श्री जीव गोपालको. सर्वस्य चाहं हृदि सन्निविष्टो मत्तः स्फुरिज्ञानम् अपोहनं च वेदैश्च सर्वैः अहमेव विद्ये वेदान्तकृत वेद विदेव चाहम्. हरे कृष्ण. तर आपण 4थ्या अध्यायाचा पहिला श्लोक बघूया. मी श्लोका शेअर करतो. हरे कृष्ण. तर आपण पाहूया पहिला श्लोक 4थ्या अध्यायाचा. श्री भगवान उवाच. पण रिपीट करायचं तर रिपीट करू शकता. श्री भगवान उवाच. इमं विवस्वते योगम् प्रोक्तवानहम् अव्ययम्. येस मात्र ओके. श्री भगवान उवाच. इमं विवस्वते योगं प्रोक्तवानम् अहम् अव्ययम्. विवस्वान् मनवे प्राह. विवस्वान् मनवे प्राह. मनुरिच्छुवाकवे अब्रवीत्. मनुरिक्ष्वाकवे अब्रवीत्. परत एकदा पूर्ण श्लोक म्हणतो. श्री भगवान उवाच. इमं विवस्वते योगम् प्रोक्तवानहमव्ययम्. विवस्वान् मनवे प्राह. मनुरिच्छुवाकवे अब्रवीत्. तर आपण श्लोकाचं अनुवाद आणि तात्पर्य पाहूया. अनुवाद आणि तात्पर्य श्री प्रभुपादद्वारे. श्री प्रभुपादच्या भगवान श्रीकृष्ण म्हणाले, मी या अव्ययी योग विद्येचा उपदेश सूर्यदेव विवस्वानाला केला आणि विवस्वानाने तो उपदेश मानव जातीच्या जनक मनूला केला आणि मनूने तो इच्छवाक्याला केला. तर आपण इथे जर आता पाहिलं तर इथे भगवान स्टार्ट कुठून झाले ते सांगा. स्टार्ट पण नाही, म्हणजे मनुष्य समाजामध्ये हे कुठून आलं ते त्याचं डिटेल देत आहे की भगवानने आधी सर्वात आधी कोणाला सांगितलं ते इथे सांगत. इमम विवस्वते योगम. विवस्वान जो आहे, इमम म्हणजे हे, हा जो योग आहे मी विवस्वानला सांगितला. विवस्वान कोण आहे? हे सूर्यदेव. सूर्यदेवचं नाव आहे विवस्वान. भगवान सांगतात, मी हा उपदेश सूर्यदेव विवस्वानाला केला. मग विवस्वानाने तो उपदेश पुढे मनूला केला. जो
मानव जातीचा जनक आहे. म्हणजे मनु महाराज हे जे मनुष्य जे आहे ते त्यांचे जनक मानले जातात. आणि म्हणून इथे आपण जर पाहिलं मनुष्य हा जो शब्द आहे तो पण मनु मधून येतो. मनुष्य. आणि मनुने पुढे तो इक्ष्वाकूला सांगितला. तर इथे भगवान पूर्ण सिक्वेन्स देत आहे की कसं भगवंतांनी सूर्यदेवाला सांगितलं, विवस्वानने तो उपदेश मनुला सांगितला आणि मनुने तो इक्ष्वाकूला सांगितला. तर इथे आपण आता तात्पर्य वाचूया. कोणाला वाचायचे तात्पर्य? टू रीड. अर्चना माताजी किंवा एनीबडी? ठीक आहे, ओके. मी वाचतो. इथे तात्पर्य श्री प्रभुपादद्वारे. श्री प्रभुपाद की जय. इथे काय सांगितलं आहे, या ठिकाणी जेव्हा सूर्यलोक तसेच इतर लोकातील राजघराण्यांना भगवद्गीता सांगण्यात आली तेव्हापासूनच अत्यंत पुरातन असा गीतेचा इतिहास आपल्याला आढळतो. तर इथे आपल्याला भगवद्गीताचा इतिहास जो आहे तो इथे समजत आहे. म्हणजे भगवद्गीता ही काही म्हणजे असं काही म्हणजे कोणी म्हणजे आपला मनात आली किंवा काल्पनिक असं काही नाहीये. हे भगवान इथे स्वतः स्थापित करत आहे. हे मी सूर्यदेवाला सांगितले आणि कधी सांगितले ते आपण आता पुढे पाहूया. श्रील प्रभुपाद जी आहेत ते आपल्याला पुरं कॅल्क्युलेशन करून सांगत आहे की त्यांनी हे कधी सांगितलं होतं. तर हा इतिहास आहे. हा जसं इंग्लिश मध्ये पण आपले जे एक वर्ड आहे आपल्या जे जे देवांचं जे पण आहे त्याला मायथॉलॉजी म्हणतात. बरेचसे जे काय म्हणतात फिलॉसॉफर्स आहे याला मायथॉलॉजी म्हणतात. पण ऍक्च्युली हा मायथॉलॉजी म्हणजे मिथ म्हणजे खोटं, समथिंग इमॅजिनरी किंवा काल्पनिक. पण आपलं जे रामायण आहे किंवा महाभारत आहे, भगवद्गीता आहे, मायथॉलॉजी नाहीये. हे खरखर ठरलेलं आहे आणि हा इतिहास आहे. असं काही काल्पनिक कोणाच्या मनात आलेली स्टोरी नाहीये. तर हा पुरातन असा हा इतिहास आहे. इट इज अन हिस्ट्री, इट इज नॉट मिथ किंवा हे खोटं नाहीये, मायथॉलॉजी नाहीये. मग पुढे ते सांगतात की यास्तव नागरिकावर योग्य प्रकारे राज्य करण्यामध्ये तसेच त्यांचे भौतिक कर्मबंधनातून संरक्षण करण्यामध्ये समर्थ होण्यासाठी राजघराण्यातील लोकांनी भगवद्गीतेचे ज्ञान समजून घेणे आवश्यक आहे. आता इथे आपल्याला प्रभुपादजी एक सांगत आहे की भगवंतानी विवस्वानलाच का निवडलं हे भगवद्गीता सांगण्यासाठी. जसं कुरुक्षेत्राच्या मैदानात त्यांनी अर्जुनाला पकडलं, अर्जुनाच्या माध्यमातून आपल्याला भगवद्गीता भेटली. इथे भगवंतांनी सर्वात आधी जे विवस्वान आहे त्यांना सांगितलं. विवस्वान हे क्षत्रिय होते आणि जो क्षत्रिय कुल जो आलेला आहे आपल्याला माहिती आहे 2 कुल आहेत. कॅन एनीबडी टेल मी मेन जे क्षत्रिय कुल आहेत? तर 2 कुल आहेत क्षत्रिय, एक सूर्यवंश आणि एक चंद्रवंश. जे भगवान रामचंद्र आहेत ते त्या सूर्यवंशात येतात, भगवान कृष्ण जे आहेत ते चंद्रवंशात येतात. तसे हे 2 जे मेन कुल आहेत, जे क्षत्रिय कुल आहेत ते भगवान सांगत आहेत की हे जे सूर्यदेव आहे विवस्वान यांच्यापासून चालू होतं. तर आता भगवंतांनी हे जे ज्ञान आहे ते विवस्वानला का दिलं? कारण क्षत्रियांचं काम काय आहे? लोकांचं रक्षण करणं. फक्त भौतिक म्हणजे त्यांचं प्राणची रक्षा म्हणजे ते तर आहेच. क्षत्रियचा अर्थ आपण पाहिला होता. क्षत्रियचा अर्थ काय आहे कोणी सांगू शकता? आपण पाहिला होता. नमस्कार प्रतिभा माताजी. येस माताजी, बोला प्रतिभा माताजी. आठवत की लढवय्ये असतात ते ना. हा, पण त्याचा अर्थ काय? क्षत्रिय म्हणजे लढवय्ये, पण त्याचा अर्थ काय आपण पाहिला होता.
तर हे सगळं लक्षात राहील आपल्याला, म्हणून मी सारखं ह्याला रिपीट करत असतो. आणि परत मी जे आज मेसेज टाकला होता की आपल्याला एक छोटस क्विज पण टाकूया. म्हणजे क्विजने काय होतं की परत आपलं जे आपण विसरलेलो आहोत ते परत आपल्याला रिकलेक्ट होतं. तर म्हणून हे सारखं मी रिपीट. आता शत म्हणजे शती पोहोचणे, म्हणजे आपलं काहीतरी शती होणे. आणि शत त्रायते इति क्षत्रिय, तो जो शती होण्यापासून जे आपलं रक्षण करतो. जसं मंत्र जे मनाला तारतं, मन त्रायते इति मंत्र, जो मनाला तारतो तो मंत्र. तसं शतीपासून जो तारतो तो क्षत्रिय. तर क्षत्रियाचं काम आहे त्याचं रक्षा करणे, फक्त त्याची शरीराची नाही, त्याची मानसिक, त्याची आध्यात्मिक, त्याची भौतिक, सर्व प्रकारे त्याची रक्षा केली पाहिजे. आणि म्हणून हे क्षत्रिय लोक जे होते ते जे त्यांची जी प्रजा आहे त्यांना भगवंताच्या सेवेमध्ये पण लावायचे. म्हणजे राजाच इतका जसं आधी, आता तर नाही पण आधीचे जे जेवढे राजा होते ते इतके कुशल होते, म्हणजे आपला राजकारभार तर सांभाळायचेच, पण त्या व्यतिरिक्त ते भगवंताची पूजा पाठ यज्ञ म्हणजे एवढे करायचे की प्रजा पण त्याच्यामध्ये बिझी राहायची. आणि त्याच्यामुळे काय व्हायचं की प्रजा पण, जसं आज आपण पाहतोय की कोणाला काही म्हणजे एंगेजमेंटच नाही, सगळे आपले मोकळे फिरतात. कोणी क्राईम करताय, कोणी चोरी करताय, कोणी काही करताय. का? बिकॉज दे आर नॉट एंगेज. पण आधीचे राजा जे होते ते सर्वांना एंगेज ठेवायचे. तुम्ही हे करा, तुम्ही यज्ञ करा, तुम्ही पूजा करा. आणि त्या एंगेजमेंटमुळे ती प्रजा पण जी होती भक्तीकडे हळूहळू ती जात होती. आज लोकांना भक्तीबद्दल काय माहित नाही, कारण जो राजा आहे तोच जो आहे तो कोणाला त्याच्यामध्ये लावत नाही. तर जे क्षत्रिय जे होते त्यांचं काम होतं फक्त त्यांचं रक्षण करणे, पण त्यांना भगवत भक्तीमध्ये पण लावणे. आणि आधीचे जे मी जेवढे पण पाहिले, इव्हन आजपासून 200-300 वर्षापूर्वीचे पण जे राजा होते ते सगळे म्हणजे इतके चांगले होते. आणि त्यांच्या प्रजा जी होती ती त्या त्यांच्या जे राज्यामध्ये खूप खुश असायचे. पण आता तसं नाहीये, त्याच्यामुळे लोकांना एंगेजमेंट नाहीये, काय करायचं माहित नाहीये. आणि जे रिकामटेकडे लोक आहेत ते क्राईम करत फिरतात. तर त्याच्यामुळे प्रॉब्लेम्स अजून आपले वाढलेले आहेत. तर जो एक कुशल राजा आहे त्याचं काम आहे लोकांना एंगेज ठेवणं. म्हणून भगवंतानी विवस्वानला पकडलं, कारण तो क्षत्रिय आहे आणि त्याला एंगेज केलं की त्याच्यामुळे त्याला माहिती आता काय केलं पाहिजे. आणि तो आपल्या प्रजेला पण त्या दिशेमध्ये नेतो. म्हणून हे खूप महत्वाचं आहे, कारण राजाचं कर्तव्य आहे की त्याने न फक्त त्याचे भौतिक त्या शरीराचं रक्षण केलं पाहिजे, पण त्याचे आध्यात्मिक रक्षण पण केलं पाहिजे. ते मागे नाही राहिले पाहिजे, पाप कर्मामध्ये नाही राहिले. आता कुठला व्यक्ती पाप मध्ये गेला त्याचं पण जो कारण आहे तो राजा ठरतो, की हा राजा बरोबर नसल्यामुळे लोकांचे एवढे पाप वाढले, म्हणून तो त्यांना पण त्याच्यामध्ये गुंतून ठेवायचा. तर आता इथे पुढे सांगितलं आहे, भगवंताशी असणाऱ्या शाश्वत संबंधाचे आध्यात्मिक ज्ञान जाणून घेणे हा मनुष्य जीवनाचा उद्देश आहे. तर मनुष्य जीवनाचा उद्देशच आहे भगवंताबद्दल आपलं जे संबंध आहे भगवंताशी आपलं, त्याचं आपलं जाणून घेणे हे महत्वाचं आहे. तर या पूर्ण जो तात्पर्य खूप मोठं आहे, ते तात्पर्याचं जे मुख्य सार जो आहे तो हेच आहे की राजा हा चांगला असेल तर प्रजेला पण तो भक्तीमध्ये तो लावून ठेवतो. पण राजाच जसं आज आपण पाहत आहोत प्रत्येक ठिकाणी जे आहेत ते जे सांभाळणारी लोक आहेत तेच इतके भ्रष्ट आहेत, आणि त्याच्यामुळे प्रजा पण पूर्ण भ्रष्ट झालेली आहे. तर इथे अजून एक जो शब्द प्रभुपादजी खूप महत्वाचा सांगतात की हा एक श्लोक आहे ज्यामध्ये ब्रह्मसंहितेतून प्रभुपादजी ते कोट करत आहे. ब्रह्मसंहिताचा श्लोक, यच्चक्षुरेश सविता सकल ग्रहाणाम राजा समस्त सुरमूर्तिरशेष तेजाः यस्याज्ञया भ्रमति संभ्रत काल चक्रो गोविंदमादि पुरुषम तमहं भजामि. तर ह्यात काय म्हटलंय, आता हे ब्रह्मसंहिता म्हणजे ब्रह्माजींनी लिहिलेली आहे. त्याच्यात
भगवान ब्रह्मदेव काय म्हणत आहे, मी आदिपुरुष गोविंद यांना सादर प्रणाम करतो, ज्यांच्या आज्ञेनुसार सर्व ग्रहांचा राजा सूर्यदेव अपार सामर्थ्य आणि तेज धारण करतो. सूर्यदेव भगवंताच्या नेत्रस्थानी आहे आणि त्याच्या आदेशानुसार तो आपल्या कक्षेत भ्रमण करत असतो. तर इथे काय सांगितलं आहे की जो सूर्य आहे म्हणजे हा जो विवस्वान आहे तो भगवंताच्या आदेशानुसार त्याचं जे काही भ्रमण चाललंय ते भगवंताच्या आदेशानुसार चाललंय. आणि ब्रह्माजी म्हणतात यत चक्षुरेश, हे भगवंताचं चक्षु आहे. तर कोणीही म्हणू शकत नाही की कोणी काही म्हणजे केलं आणि भगवंतानी पाळलं. भगवंताचं 2 नेत्र आहेत, एक सूर्य एक चंद्र. मग तू दिवसामध्ये काही कार्य करू दे किंवा रात्रीचं काही करू दे, दोन्ही डोळ्यांनी भगवान त्याचं त्या मनुष्याला बघत असतात. तर सूर्यदेव त्यांचं नेत्र आहे, तो भगवंताच्या आदेशानुसार चाललेला आहे. म्हणजे असं नाही त्याच्या मनात आलं की आज मी युटर्न मारतो परत उलटा जातो, तसं नाही. भगवंतानी त्याला सांगितलेलं आहे, हा तुझा रूट मॅप आहे, तू याच म्हणजे 1 इंच इकडे तिकडे होत नाही. म्हणजे असं सांगितलं आहे की म्हणजे सायन्स मध्ये सगळ्यांना माहिती आहे की सूर्य जर 1 इंच जर तो पृथ्वीकडे आला की पृथ्वी सगळी जळून जाईल, आणि 1 इंच जर मागे सरला की जे सूर्याच्या तापाने जी पृथ्वी जी आज इतकी चांगली आहे ती पूर्ण ते ताप गेल्यामुळे इतकं थंड पडून जाईल की सगळं त्या म्हणजे पूर्ण त्या थंडीने सगळे लोक मरून जातील. सगळं जीवन, सगळे प्राणी, सगळे जे काय व्हेजिटेशन म्हणजे हे सगळं नष्ट होऊन जाईल. तर किती परफेक्ट भगवाननी त्यांना तो मार्ग दिलेला आहे की एवढ्या मार्गावर चालायचं आहे आणि काय किती स्पीडनी चालायचं आहे सगळं भगवंतानी दिलेलं. तर हे ब्रह्माजी सांगत आहे. त्या गोविंद ज्याच्या आदेशानुसार हे चालतं, ज्याचं नेत्र जे आहे तो भगवान आहे, त्या आदिपुरुष गोविंदाला मी सादर प्रणाम करतो. तर हे कसं हे प्रभुपादजी याच्याबद्दल सांगत की कसं सूर्यदेव जो आहे तो पण भगवंताच्या आदेशानुसार चालतो. आणि इथे पूर्ण पुढे म्हणजे खूप मोठा तात्पर्य आहे, मी पूर्ण वाचत नाही. इथे कॅल्क्युलेशन्स पण दिले आहेत. असं जसं आता इथे सांगितलं महाभारतामध्ये शांती पर्व त्याच्या अध्याय 348 मध्ये श्लोक नंबर 51 आणि 52 त्यामध्ये गीतेचा इतिहास दिलेला आहे. मी श्लोक वाचतो आणि त्याचा आपण अर्थ पाहू. त्रेता युगादौ च ततो विवस्वान मन्वे ददौ मनुष्य लोक वृत्त्यर्थम सुतयो इक्षवक्वे ददौ इक्ष्वाकुणाच कथितो व्याप्य लोकान अवस्थितः. इथे ह्या श्लोक मध्ये हा महाभारतातला एक श्लोक आहे. इथे काय सांगितलंय, त्रेता युगाच्या प्रारंभी भगवंताशी असणारी संबंध विषयी हे विज्ञान विवस्वानाने मनुला सांगितलंय. तर आता भगवंतानी विवस्वानला सांगितलं, विवस्वानने मनुला सांगितलं. आता विवस्वानने मनुला कधी सांगितलं त्याच्याबद्दल इथे महाभारतात उल्लेख आलेला आहे. ते कधी त्रेता युगाच्या प्रारंभी. आता कुठला युग चालू आहे? आता कलियुग. कलियुग. व्हेरी गुड. आणि त्याच्या आधी कुठला होता? द्वापार युग. द्वापर. आणि त्याच्या आधी त्रेतायुग. आणि त्याच्या आधी सतयुग होतं. तर सतयुग, त्रेतायुग, द्वापारयुग आणि कलियुग. तर कलियुग, द्वापर आणि त्रेता. तर त्रेताचा जेव्हा स्टार्ट होता प्रारंभी तेव्हा विवस्वाननी मनुला हे ज्ञान दिलं होतं. तर इथे पूर्ण कॅल्क्युलेशन्स पण दिले. आपल्या शास्त्रामध्ये सगळं दिलेलं आहे की या कलियुगाची आयु 4,32,000 वर्ष आहे, त्यातली फक्त 5,000 वर्ष आता झालेली आहेत. द्वापर युग जे आहे ते 8,00,000 वर्ष आहे, जवळजवळ 8,00,000 एक्झॅक्टली जर पाहिलं तर 8,64,000 वर्ष. आणि त्रेतायुगचं जर पाहिलं तर ते आहे 1,20,000 32 आणि 64 म्हणजे समथिंग म्हणजे 21च्या आसपास होतो तो. तर प्रभुपादजी इथे सोपं करण्यासाठी इथे म्हणजे राऊंड फिगर देत आहेत 8,00,000 आणि 12,00,000. तर जवळजवळ 20,05,000 वर्ष जी कलियुगाची आता झाली आहेत, म्हणजे 20,05,000 वर्षापासून हे भगवद्गीता या आपल्या मनुष्य समाजात
इथे आपल्याकडे आहे. तर हे काय असं जसं दुसरे लोक म्हणतात की हे आताच म्हणजे 500 वर्षापूर्वी किंवा 1000 वर्षापूर्वी काही जे इंग्लिश जे ब्रिटिश जे फिलॉसॉफर्स आहेत ते म्हणतात की जास्त वर्ष नाही झाली, कोणी म्हणतं 1000 वर्ष. तर असं नाहीये. आपल्या शास्त्रामध्ये एक्झॅक्ट कॅल्क्युलेशन दिलेलं आहे आणि त्याच्याप्रमाणे प्रभुपादने इथे सांगितलं जवळ-जवळ 20,05,000 वर्ष या भगवद्गीतेला झाली आहे. तेव्हापासून आणि असं नाहीये की भगवद्गीता तेव्हा होती, त्याच्या आधीपासून आहे. पण मानव समाजामध्ये जेव्हा भगवंताने विवस्वानला दिली आणि विवस्वानने मनूला दिली तेव्हापासून हे आधीच नाही म्हणत होतो. विवस्वानने जेव्हा मनू दिली तेव्हा त्याचं कॅल्क्युलेशन इथे सांगत आहे. आणि इथे हे पण सांगतात की आणि आता जो वर्तमान मनू आहे त्याची आयु जवळ-जवळ 30 करोड 53 लाख इतकी वर्ष आहेत. मनूचे जी आयु आहे. तर त्यातले फक्त आतापर्यंत 12 करोड 4 लाख वर्षच झालेली आहेत आतापर्यंत. तर त्याच्याप्रमाणे पण जर पाहिलं तर भगवंतांनी आपल्या शिष्य सूर्यदेव विवस्वान याला मनूच्या जन्मापूर्वी गीता सांगितली. हे मान्य केल्यास सर्वसाधारणपणाने निदान 12 करोड 4 लाख वर्षापूर्वी गीता सांगण्यात आलेली आणि मानवी समाजात गीता 20 लाख वर्षापासून आहे. तर हे कॅल्क्युलेशन किती म्हणजे आहे. तर प्रभुपाद पूर्ण आपल्या शास्त्राप्रमाणे आपल्या जे वैदिक कॅल्क्युलेशन आहे त्याच्याप्रमाणे पूर्ण डिटेल इथे देत आहे. हे असं जर तुम्ही कुठली दुसरी भगवद्गीता वाचली तर त्यात हे आपल्याला समजणार पण नाही. लोक भक्त का बनत नाही, कारण ते फक्त भगवद्गीता वाचत राहतात, पण त्याचे जे तात्पर्य आहे त्याच्यामध्ये काय डिटेल आहे, कशामुळे कसं आणि हे सगळं जे प्रभुपाद जेव्हा टाकतात त्याच्यामुळे ही भगवद्गीता खूप इंटरेस्टिंग होते आणि आपल्याला त्याचं महत्व पण समजतं. आपल्याला भगवद्गीतेचं काय महत्व आहे, वी कॅन अंडरस्टँड द इम्पॉर्टन्स. हे किती जुनी आहे आणि हे काय म्हणजे दुसरी भगवद्गीता वाचून हे लोक भगवंतावर विश्वास नसतो, पण हे जर भगवद्गीता वाचली तर मनुष्य जो आहे तो एक भगवंताचा पूर्ण श्रद्धा त्याच्या भगवंतावरती वाढेल. तर हे आपल्याला या तात्पर्यामध्ये बघायला भेटत आहे. आणि इथे पुढे प्रभुपादजी अजून पण डिटेल देत आहे. तिथे ते सांगतात, एक मिनिट. कुठे गेलं ते. वादविवाद करणारे भौतिकवादी आपल्या मताप्रमाणे गीतेवर तर्क करतील. तर असे वादविवाद करणारे भरपूर आहेत जे भौतिकवादी आहेत. ते जे भक्त नाहीत, ज्यांना भौतिकता भरपूर आहे, काम, क्रोध, लोभ, मोह, ते लोक तर्क करत राहतात. परंतु त्यांच्या तर्कांना भगवद्गीता जशी आहे तशी असे म्हणता येणार नाही. तर बरेचशा लोकांनी भगवद्गीता लिहिलेली आहे, पण त्यामध्ये त्यांनी आपलं तर्कच टाकलेला आहे. ऍक्च्युअल गीता नाहीये. म्हणजे भगवान श्लोक म्हणतात आणि ते आपलं पुढे तर्क. मला असं वाटतं भगवान इथे हे म्हणत आहे म्हणजे आपले विचार टाकत आहे. तर त्यांना एक्झॅक्ट मेसेज जो आहे तो आपण जशी आहे तशी नाही म्हणू शकत. भगवंतांनी जे सांगितलं ते अर्थ नाही. आणि म्हणून इथे प्रभुपाद जे म्हणतात की मला हे गुरु शिष्य परंपराद्वारे ही भगवद्गीता मला परत लिहावी लागली, मला नाहीतर काही गरज नव्हती. आता प्रभुपादजींचं भगवद्गीता लिहिण्याचा उद्देशच होता की जसं आपण सुरुवातीला अनुच्छेद वाचतो त्याच्यामध्ये पण प्रभुपादजी खूप डिटेलमध्ये सांगतात की या आधी जवळजवळ 700 एडिशन्स फक्त इंग्लिशमध्ये होते, पण ते वाचून एकही व्यक्ती भक्त बनला नाही. उलटा कन्फ्युज झाला. भगवान कोण आहे, कृष्ण कोण आहे, काय केलं पाहिजे, कर्म काय, कोणालाच माहित नाही. आणि म्हणून भगवद्गीता जशी आहे तशी हा भगवंताचा जो मेसेज आहे तो एक्झॅक्टली आपल्याला भेटला पाहिजे. आणि ते म्हणून त्यासाठी मी हे, आणि ते कसा भेटेल तो आपल्याला खूप महत्वाची गोष्ट इथे सांगतात की गुरु शिष्य परंपरेद्वारे.
जसं गुरु शिष्य परंपरा आहे खूप महत्वाची आहे. हा जो चेन आहे ते खूप महत्वाची आहे. जसं आपण कधी आय डोंट नो तुम्ही व्हिडिओ पाहिला असेल. एक छोटासा फनी व्हिडिओ आहे, की एक व्यक्ती म्हणजे एक सगळे लाईनमध्ये उभे आहेत आणि मागचा शेवटचा जो व्यक्ती तो त्याच्या पुढच्या व्यक्तीला कानात काहीतरी सांगतो. तो त्याच्या पुढच्या व्यक्तीला कानात काहीतरी सांगतो. आणि जो पहिला जो म्हणजे 10 व्यक्तीनंतर जो पहिला व्यक्ती जेव्हा तो बोलतो जोरात, तर तो शेवटचा व्यक्ती हसतो. म्हणजे त्याने काहीतरी सांगितलं आहे आणि हा काहीतरी म्हणजे इव्हन 10 लोकांमध्ये तो जो मेसेज पूर्ण चेंज होऊन जातो. पण गुरु शिष्य परंपरामध्ये होतं काय, ॲज इट इज जे सांगितलं आहे, भगवंतांनी सांगितलंय ते एक्झॅक्ट ब्रह्माजींनी आपल्या शिष्यांना सांगितलं. जसं आपण आजच्या ह्याच्या श्लोकामध्ये पाहतो, भगवंतांनी विवस्वानाला सांगितलं. एक्झॅक्टली जसं भगवंतांनी सांगितलंय त्यात म्हणजे काही आपल्या मनाचं काही ऍड केलं नाही किंवा त्याच्यातून काही काढलं नाही, की अरे मला वाटतं हे बरोबर नाहीये तर हे बोललं नाही पाहिजे. हो मला वाटतं हे छान आहे तर मी याच्यात आहे, असं नाही. जसं आहे तसं. जसं आपण आधी पण एकदा पाहिलं होतं उदाहरण एका पोस्टमॅनचं. पोस्टमॅन जेव्हा पत्र आणतो ते त्याच्यात काही ऍड करत नाही, त्यात काही डिलीट करत नाही. जसं आहे तसं पत्र आणलं. तसं एक जी गुरु शिष्य परंपरा आहे त्याच्यामध्ये पण हेच होतं. जो भगवंताचा मेसेज आहे पोस्टमॅन सारखं आम्ही डिलिव्हर करत राहतो पुढे, पुढे, पुढे. तर हे खूप महत्वाचं आहे. गुरु शिष्य परंपरा. आणि त्याच्याशिवाय कोणीही कुठेही ज्ञान घेत आहे, दॅट इज टोटली रॉंग. तसं नाही झालं पाहिजे. कारण तो मेसेजच आहे तो पूर्ण चुकीचा भेटत आहे. आणि म्हणून ही लोक कधी भगवंताचे भक्त बनू शकत नाही. कृष्ण हा देव आहे का परमेश्वर आहे का, जसं ब्रह्मजी म्हणतात की ईश्वर परम कृष्ण सर्वात मोठे जे आहे ते अनादिर आदिर गोविंद आहे, हे का समजत का? कारण ती गुरु शिष्य परंपरा नाही. आपण लोक जसं उदाहरण पण पाहिलं, जरी आपण कधी असं चर्चा केली, एक साधा रोडवरचा पानवाला पण ज्याला काही माहित नाही तो पण कधी म्हणजे कधी आपसमध्ये चर्चा तो पण मध्ये जंप मारतो, तो पण भगवंताबद्दल तो हजार तो म्हणजे 1 तास बोलू शकतो. पण त्याच्या ज्ञानाला काही अर्थ नाही. कारण ते त्याने गुरुकडून ऐकलेलं नाही. असंच कुठेतरी YouTube वरती किंवा कोणतरी बाबा कोण काहीतरी बोलत आहे जो परंपरेमध्ये नाहीये. तर त्याच्यासाठी गुरु शिष्य परंपरा इज व्हेरी, जसं आपण नेहमी उदाहरण देतो की आपल्या मुलाला आपल्याला जर शाळेत टाकायचं असेल, तर आपण काय करतो? सगळ्यात चांगली शाळा आहे कुठली, सगळ्यात चांगली युनिव्हर्सिटी कुठली आहे ते आपण पाहतो. असं नाही की कुठलं पण असं छोट्या-मोठ्या छोट्याशा गल्लीमध्ये एक छोटासा रूम आहे तिथे पोरांना शिकवत आहे तर तिकडे भरती करतो. नाही. यू विल सी आपण बघतो की सर्वात मोठी युनिव्हर्सिटी, सगळ्यात फेमस, सगळ्यात नामचीन म्हणजे कुठे आहे आपण शोधतो आणि त्याच्यामध्ये भरतो. तसं पण भगवद्गीतेवरती किंवा भगवंताचे ज्ञान जे आहे ते घेण्याचं जेव्हा आपल्या वेळ येते तर लोक कुठेही जातात आणि काहीही ऐकतात, विच इज रॉंग. तर हे 4 परंपरा आपण आधी पण पाहिले आहे. हे 4 परंपरा खूप महत्वाच्या आहेत आणि त्याच्यामध्येच ज्ञान घेतलं पाहिजे. बाकीचे जे आहेत ते अपसंप्रदाय म्हणतात. हे जे 4 संप्रदाय आहेत ह्यांच्यामध्ये आपण कुठेही ज्ञान घेऊ शकतो. पहिलं आहे ब्रह्माजी, दुसरे रुद्र म्हणजे शिवजी, तिसरे आहे कुमार म्हणजे जे 4 कुमार आहेत, सनक, सनातन, सानंद आणि सनत कुमार, आणि चौथं आहे लक्ष्मीजी. तर भगवंतानी या 4 लोकांना ब्रह्माजी, शिवजी, 4 कुमार आणि लक्ष्मीजी यांना ज्ञान दिला. आणि ह्यांनी मग आपल्या शिष्यांना, जसं आपली परंपरा पाहिली, आपलं जे आम्ही जे आहेत इस्कॉनवाले ते ब्रह्म संप्रदायामध्ये पडतो आपण. त्या ब्रह्म संप्रदायामध्ये भगवंतानी हे जे ज्ञान होतं ते ब्रह्माजीला दिलं. ब्रह्माजींनी त्यांचे शिष्य नारद मुनीला दिलं. नारद मुनीजींनी व्यासदेवला दिलं आणि व्यासदेव असे पुढे करत 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 आता श्रील प्रभुपादजींना दिलं. श्रील प्रभुपादनी त्यांचे जे शिष्य होते त्यांना दिलं, त्यांनी आम्हाला दिलं. तर हे मेसेज जो आहे तो खूप महत्वाचा आहे की ॲज इट इज, त्यात आम्ही काही ऍड करत नाही, त्यात आम्ही काही डिलीट करत नाही. तर हे गुरु शिष्य परंपरा खूप खूप महत्वाची आहे. त्याच्यामध्ये कनेक्ट झालं पाहिजे. जसं प्रभुपाद एक उदाहरण देत नाही, पॉवर हाऊस.
जर मी एक वायर घेतली, मला एक मशीन काहीतरी फ्रिज म्हणा, मोबाईल चार्जिंग म्हणा, काही मी कुठेही लावू शकत नाही, कुठल्याही सॉकेटमध्ये. जर ते पॉवर हाऊसशी कनेक्टेड नाहीये, इट इज नॉट गोइंग टू वर्क. वेस्ट आहे. तसंच आपल्याला आध्यात्मिक प्रगती करायची असेल, आपल्याला भक्तीमध्ये पुढे जायचं असेल, तर जो राइट सोर्स आहे, त्याच्याशी कनेक्ट झालं पाहिजे आणि ते आहे हे ब्रह्मसंप्रदाय, रुद्र संप्रदाय, श्री संप्रदाय आणि कुमार संप्रदाय. ह्याच्याशीच आपल्याला कनेक्ट झालं पाहिजे. देन वी आर ऑन द राईट ट्रॅक. नाही तर वी आर जस्ट वेस्टिंग आवर टाइम. परत 84 लाख या योनीमध्ये आपण फिरत राहू. कुत्रा, मांजर, जे काही योनी आहे, पशु, पक्षी, वृक्ष आणि मग परत मनुष्य बनू आणि परत आपलं किती टाइम झाला. तर हा जो आपल्याला मनुष्य देह भगवंताने दिलाय, आपल्याला ह्याचा खूप चांगला उपयोग केला पाहिजे आणि आपला जो वेळ आहे तो कसा आपण, जसं शास्त्राने सांगितलं, ही मनुष्य देह अमूल्य आहे. तर ही जी अमूल्य वस्तू आहे तिचं क्षय न करता आपल्याला राईट डायरेक्शन मध्ये यूज केलं पाहिजे इथे. तर मी क्विकली अजून एक श्लोक घेतो. श्लोका नंबर 2. एवं परंपरा प्राप्तम्. हरे कृष्ण. एवं हरे कृष्ण. परंपरा प्राप्तम् इमं राजऋषयो विदुः. इमं राजर्षयो विदुः सकाले नेह महता. सकाले नेह महता योगो नष्ट परंतप. योगो नष्ट परंतप. हरे कृष्ण. मी परत एकदा पूर्ण श्लोक म्हणतो. एवं परंपरा प्राप्तम् इमं राजऋषयो विदुः. सकाले नेह महता योगो नष्ट परंतप. तर इथे आता या श्लोक मध्ये भगवान काय सांगत आहे, याप्रमाणे हे परमश्रेष्ठ विज्ञान गुरु शिष्य परंपरेद्वारे प्राप्त करण्यात आले आणि राजऋषींनी ते त्याच पद्धतीने जाणून घेतलं. पण काळाच्या ओघामध्ये ही परंपरा खंडित झाली आणि म्हणून हे विज्ञान आपल्या यथार्थ रूपात लुप्त झाल्याप्रमाणे दिसतं. येथे भगवान काय सांगत आहे की हे भगवान तर मी हे ज्ञान तर मी हे दिलं होतं आणि हे जे राजऋषी होते, म्हणजे राजऋषी कोण आहे, जसं आपले विवस्वान आहेत, जे सूर्यदेव आहेत, हे राजऋषी म्हणजे नावासाठी राजा आहेत, पण त्यांचं वागणूक ऋषीप्रमाणे आहे म्हणून त्यांना राजऋषी म्हणतात. जसं एक खूप चांगलं उदाहरण आहे परीक्षित महाराज, ज्यांनी भागवतम त्याच्यामुळे आपल्याला भेटला. त्यांचं पण आयुष्य पाहिलं तर एकदम ऋषीप्रमाणे ते आपलं जीवन जगले. मग दुसरे खूप चांगलं उदाहरण आहे अमरीश महाराज. अमरीश महाराज पण त्यांचं म्हणजे त्यांचा जे स्वभाव होता तो ऋषीप्रमाणे होता. राजा जरी असले तरी ऋषीप्रमाणे असायचे म्हणून त्यांना राजऋषी म्हटलं. आणि हे ज्ञान घ्यायचे आणि ते आपल्या पुत्रांना द्यायचे आणि ते तसं ते पुढे पण आता झालं काय, हे त्यांनी समजून घेतलं, राजऋषी ते त्याच पद्धतीने जाणून घेतलं. पण काळाच्या ओघामध्ये खूप काळ जेव्हा गेला त्याच्यामुळे काय झालं, ही परंपरा खंडित झाली आणि म्हणून असं वाटतं की योगो नष्ट परंतप. हा जो योग आहे हा असं वाटतं की नष्ट झालेला परंतप. म्हणजे अर्जुना असं वाटतं की यथार्थ रूपात लुप्त झाल्याप्रमाणे दिसत आहे. तर असं वाटतं की हे खंडित झालेला आहे हा पूर्ण परंपरा. कुठली आपण याचं तात्पर्य पण वाचूया. तर इथे मेन महत्वाचं मला हे सांगितलं होतं की परंपरा जी आहे, जसं ह्याच्यामध्ये पण दिलंय श्लोकामध्ये, एवं परंपरा प्राप्त. जे काय परंपरेमध्ये ह्यांनी हे प्राप्त केलेलं होतं, तसंच आपल्याला पण काही ज्ञान पाहिजे तर आपल्याला परंपरेप्रमाणेच आपल्याला प्राप्त केलं पाहिजे ज्ञान. आता इथे तात्पर्य श्री प्रभुपाद काय म्हणत आहेत, तात्पर्य श्री प्रभुपादद्वारे श्री प्रभुपाद या ठिकाणी स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे की गीता ही विशेषतः
राजऋषींकरिता आहे, कारण ते नागरिकांवर राज्य करण्याकरिता तिचा उपयोग करू शकतात. निश्चितच भगवद्गीता ही कधीच असुरी प्रवृत्तीच्या लोकांसाठी नव्हती, कारण असे लोक गीतेला अर्थहीन करतील व त्यामुळे कोणालाच लाभ होणार नाही. तसेच स्वतःच्या वैयक्तिक लहरीनुसार गीतेवरील सर्व प्रकारच्या भाषांची ते रचना करतील. तर इथे एक खूप काही पॉइंट्स खूप महत्वाचे आहेत इथे. तर इथे काय सांगितलं आहे की हे राजऋषींसाठी होतं. राजऋषी ते व्यवस्थित आपलं ट्रान्सफर करत होते नॉलेज. मग दुसरं इथे सांगितलं आहे की भगवद्गीता ही कधीच असुरी प्रवृत्तींच्या लोकांसाठी नव्हती. तर म्हणजे भगवंताचे जे त्यांना थोडेसे जे सात्विक आहेत, ज्यांना भगवंतांच्या प्रती थोडी आसक्ती आहे किंवा जे सत्वगुणी आहे, त्यांच्यासाठी ही भगवद्गीता आहे. आपण बरेच वेळेस आपण पाहतो लोकांना, तुम्ही मंदिरात या, तुम्ही भगवद्गीता ऐका, पण दे आर नॉट इंटरेस्टेड. बाकी सगळ्या वस्तूंमध्ये त्यांना मॉलमध्ये जाण्यामध्ये किंवा पबमध्ये, मूव्ही सगळीकडे इंटरेस्ट. पण त्यांना सांगितलं बाबा तुम्ही भगवद्गीतेच्या क्लाससाठी एक तास द्या किंवा पाऊण तास द्या. बोलते नाही आम्हाला आम्ही खूप बिझी आहोत, आम्हाला टाइम नाहीये, वी डोंट हॅव टाइम. तर हे का असं, तर इथे प्रभुपाद आहे बिकॉज दे आर असुरी प्रवृत्ती. कारण त्यांना बिलकुल अजिबात त्यांना इच्छा नाहीये भगवद्गीतेबद्दल. भगवंताचं काही ऐकायची त्यांना इच्छा नाही. आणि हे असुरी स्वभाव असल्यामुळे त्यांना ती आसक्ती नाहीये त्यांना. बाकी सगळं करतील, पण त्यांना भगवद्गीतेबद्दल त्यांना बिलकुल त्यांना आसक्ती नाही. तर इथे भगवद्गीता ही कधीच असुरी प्रवृत्तीच्या लोकांसाठी नव्हती, कारण असे लोक, आणि ते जरी ऐकलं तरी ते काय करतील, गीतेला अर्थहीन, जसं बरेचसे फिलॉसॉफर आहेत ते त्याचा अर्थ दुसराच काढतील आणि त्याच्यामुळे काय होणार, कोणालाच लाभ होत नाही. वैयक्तिक लहरीनुसार गीतेवरील सर्व प्रकारच्या भाषांची ते रचना करतील आणि ते उगीच काहीतरी रचना करत बसतात. जेव्हा दुर्बुद्ध भाष्यकारांच्या हेतूमुळे गीतेचा मूळ उद्देश नष्ट झाला, तेव्हा गुरु शिष्य परंपरेचे पुनर्स्थापनाची गरज निर्माण झाली. तर जेव्हा हे जे हे ज्ञान जे आहे हे जेव्हा हळूहळू जेव्हा नष्ट होत राहतं, तेव्हा गुरु शिष्य परंपरा पुनर्स्थापित झाली. आणि हे भगवंतांनी पाहिलं की हे नष्ट होत आहे, म्हणून परत भगवंतांनी हे ज्ञान जे आहे ते अर्जुनाला दिलं आणि परत भगवद्गीतेचे परत रिवायव्हिंग, त्यांना परत रिवाईव्ह केलं हे नॉलेज. 5,000 वर्षापूर्वी गुरु शिष्य परंपरा खंडित झाल्याचे स्वतः भगवंतांना कळून चुकले आणि म्हणून त्यांनी घोषित केले की गीतेचा मूळ उद्देश लुप्त झाल्यासारखा दिसतो. त्याचप्रमाणे आजही गीतेच्या अनेक आवृत्त्या आहेत, विशेषतः इंग्रजीमध्ये, पण त्यापैकी बहुतेक सर्व प्रमाणित गुरु शिष्य परंपरेला अनुसरण नाही. म्हणजे भगवद्गीता भरपूर आहेत, पण ते वाचून ही लोक कन्फ्युज आहेत. का? कारण गुरु शिष्य परंपरेला ते अनुसरण नाहीत. आज आपण पाहतो युट्यूब वरती किंवा इतके प्रोग्राम्स होतात, ते त्यांचे भक्त लोक हजारो असतात, लाखो असतात. खूप आपण पाहतो त्यांचे डान्स करतात, हे करतात, पण बाहेर आले की परत ते चुकीचं काम, नॉन व्हेज, अवैध संबंध, चोरी, खोटं बोलणे, ते आर नॉट गेटिंग आउट ऑफ इट. का? कारण त्यांचे जे ज्ञान आहे किंवा जे गुरुच आहे ते गुरु शिष्य परंपरेला अनुसरण नाही. पण आपण जर पाहतो इस्कॉन मध्ये जेव्हा कोणी जोडला जातो, विदिन 6 months त्याचा स्वभाव चेंज होतो, लगेच त्याच्या स्वभावामध्ये आपल्याला फरक दिसतो आणि त्याच्यामध्ये ते परिवर्तन जे आहे, एक आध्यात्मिक परिवर्तन दिसून येतं. तर हे का होतं? कारण हे एक परंपरा आहे, एक प्रामाणिक संप्रदाय आहे. जसं मी नेहमी उदाहरण देतो की जसं कोणी म्हणत असेल की मी जिम मध्ये जातो, तर त्याच्या अंगावरती ते दिसलं पाहिजे, त्याच्या बॉडीवरती दिसलं पाहिजे. पण एकदम बोलता ना, हात अगरबत्ती पैर मोमबत्ती, आणि तो म्हणेल मी 25 वर्षापासून जिम जातो, तर कोणी त्या माणसाला हसेल. देन व्हॉट इज द यूज? तर आपण जर भक्तीमध्ये आपण जुडलो आहोत, तर आपल्याला ते त्याच्या स्वभावामध्ये त्याचं परिवर्तन आला पाहिजे. देअर शुड बी सम चेंज. जसं जिम मध्ये जातोय तर त्याचं ते अंगावरती दिसतं, तसंच तो भक्तीमध्ये जुडला आहे तर त्याच्या स्वभावामध्ये खोटं बोलणे, काम, क्रोध हे हळूहळू त्याचं लुप्त होत जातं. तर हे व्हेरी मच कनेक्टेड आहे कशाशी?
गुरु शिष्य परंपरा. जर गुरु शिष्य परंपरामध्ये नाही तर तो कितीही जन्म तो हे करत राहील, त्याच्यामध्ये कधी परिवर्तन येणार नाही. विविध सांसारिक विद्वानांनी गीतेवर लिहिलेल्या असंख्य भाष्य आहेत, परंतु त्यामुळे बहुतेक सर्व पंडित जरी श्रीकृष्णाच्या नावाखाली उत्तमपैकी व्यापार करीत असले तरी ते श्रीकृष्णाचे पुरुषोत्तम हे भगवान म्हणून स्वीकार करत नाही. असे पंडित भरपूर आहेत, ते व्याख्यानं लिहितात, भरपूर काही काही म्हणजे बिझनेस करतात भगवंताच्या नावाखाली, पण ते भगवंताला ते कृष्णाला भगवान म्हणून स्वीकार करत नाही. आणि ही आसुरी आवृत्ती आहे, आणि ही जी आहे ही खूप आसुरी आवृत्ती आहे, कारण असुरांचा परमेश्वरावर विश्वास नसतो. ते तर केवळ परमेश्वरांच्या संपत्तीचा उपभोग घेत असतात. तर भगवंताच्या नावाखाली भगवंताचंच गीता आहे, तिचाच उपभोग करून ते बिझनेस करतात, पैसे कमवतात, पुस्तकं लिहितात, युट्यूबवर लेक्चर देतात. पण त्यांनाच विचारलं की बाबा भगवान कोण आहे, तर ते कन्फ्युज असतात, त्यांनाच माहित नाही. आणि ते त्यांचे जे फॉलोवर आहेत, त्यांचे शिष्य आहेत, तेही असले जे चीटर जे गुरु आहेत त्यांना फॉलो करून तेही भटकले जातात. तर जर आजचं जर आपण दोन्ही श्लोकांचं जर क्रक्स किंवा सार जर पाहिला तर खूप महत्वाचं आहे. आपण जेव्हा कधी ज्ञान घेतो ते कुठून घेत आहे ते आपल्याला सर्वात मोठा चेक जो आहे आपल्याला केला पाहिजे. सगळ्यांना पहिलं विचारलं पाहिजे की वेदर ही इज कनेक्टेड टू अ प्रॉपर संप्रदाय, संप्रदायाशी जो जुडलेला आहे का नाही. तर आपण कितीही जन्म असलेल्या व्यक्तीला फॉलो केला काही आपला भलं होणार नाहीये. सो खूप खूप महत्वाचं आहे की आपण एक प्रामाणिक संप्रदायाशी आपल्याला जोडलं पाहिजे, ते खूप महत्वाचं आहे. आणि ते जसं राजऋषी बद्दल सांगितलं आहे की ऋषी लोक जसे राजा असतात आणि कसे ऋषीप्रमाणे राहायचं, ते जसं मी अमरीश महाराज बद्दल बोलतो. अमरीश महाराजचं आपल्याला स्टोरी माहिती, कसं दुर्वासा मुनी त्यांच्याकडे आले. स्टोरी पूर्ण सांगत नाही कारण वेळ जाईल आपला, तर आपल्याला माहिती आहे. तर कसं जेव्हा ते नाराज झाले, दुर्वासा मुनी आपली एक केस काढला एक आणि ते आपटला आणि त्यातून राक्षस उत्पन्न केला. बोला ज्या ह्या अमरीशचा वध करून टाक. तर अमरीश महाराज काही नाही बोलले, ते राजा होते, भक्त होते भगवंताचे, ते पाहिजे तर ते प्रतिकार करू शकले असते, भगवंताला बोलू शकले, पण काही नाही. त्यांनी हात जोडला, नमस्कार केला, खाली वाकून राहिले. हे जेव्हा भगवंतांनी पाहिलं तर भगवंताला सांगावं पण लागलं नाही. सुदर्शन चक्र त्यांच्या हातातून निघाला आणि त्यांनी पहिलं त्या राक्षसाचा वध केला. राक्षसाचा वध केल्यावर ते दुर्वासा मुनीच्या मागे लागले. तर दुर्वासा मुनी पळ सुटले आणि म्हणतात असं जवळजवळ वर्षभर आपले जे पृथ्वीचे जे वर्ष आहे त्याच्याप्रमाणे तो धावत धावत पहिला तो शिवजीकडे गेला. शिवजीला मला वाचवा वाचवा बोलले मी काय करू शकत नाही, भगवंताचं सुदर्शन अस्त्र आहे. मग तो पहिला ब्रह्माजीकडे जातो, मग ब्रह्माजी बोलतात मी काही नाही करू शकत. मग शिवजीकडे जातो, मग भगवान विष्णूकडे जातात. विष्णू पण बोलतात की बाबा मी काही करू शकत नाही, तो माझ्या भक्ताचा अपमान केला आहे, मी त्याला सांगितलं पण आहे सुदर्शनाला की तू जा म्हणून त्याचा वध कर, स्वतःच तो निघून गेला. तर तुला जर क्षमा पाहिजे असेल, तुला वाचायचं असेल तर जे माझा भक्त आहे त्याच्याकडून क्षमा माग. त्यांनी जर क्षमा केली तर तुला सुटता. आणि परत मग अमरीश महाराज परत पृथ्वीवर येतात, परत अमरीश महाराजची क्षमा मागतात. तर हे त्यांना खूप वाईट वाटतं की एवढे मोठे ऋषी मुनी आहेत आणि ते माझ्या क्षमा म्हणतात, नाही नाही मुनी तुम्ही असं करू नका. आणि तेव्हा दुर्वासा मुनीला पण समजतं की हे जे ऋषी आहेत म्हणजे जे राजा आहेत ते किती ऋषी सारखे आहेत. तर हे एक मला ह्याच्याशी कनेक्ट करायचं होतं. आणि फक्त ह्या मेसेज वरून मी थांबेल की नॉलेज घेताना ऑलवेज थरोली चेक करावं की हे नॉलेज कुठून भेटत नाही. वेदर इट इज फ्रॉम अ प्रॉपर गुरु परंपरा, डिसिप्लिन सक्सेशन ज्याला म्हणतो आपण, एक गुरु परंपरामध्ये आहे का. ब्रह्म संप्रदाय, श्री संप्रदाय, रुद्र संप्रदाय, कुमार संप्रदाय जर नसेल तर वी शुड अवॉइड दॅट टोटली. ते कोणीही असू दे, किती फेमस असू दे, ते आपलं टाइम वेस्ट करतो. सो हात जोडायचा, त्यांना नमस्कार करायचा, तिथून निघून जायचं. तर याच मेसेज बरोबर मी ते थांबतो. आणि कोणाला काही प्रश्न असेल तर आपण घेऊया. हरे कृष्णा. भगवद्गीता यथारूप की जय. हरे कृष्णा.